नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. तर आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. तया परी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू, वणवलका म्हणोनी सहजे सुनिळू, कृपामूर्ते सजळू, तो वळलासी श्री गोपाळू महामेघू. याचा अर्थ असा आहे की उन्हाळ्यात जेव्हा एखादा मोठा पर्वत जसे आगीनं तळपत असतो, त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जळत होतात. म्हणून स्वतः श्रीकृष्ण आपल्या जलायुक्त असं तो त्याचं रूप होऊन महामेघ एक मेघ होऊन तो कृपावर्षासाठी अर्जुनाकडे गेला. आणि अर्जुनाकडे गेल्यानंतर त्यानं त्याचा जो अर्जुन जो दुःखानं जो त्रासला होता, त्याच्या म्हणजे दुःखानं जो तो तो त्रास करून घेत होता, त्यासाठी त्यानं श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या इथं अर्जुनाला सांगण्यासाठी त्याला समजावण्यासाठी तो गेला. श्री गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला माहीतच आहे की महाभारतात श्रीकृष्णानं गीता सांगितली आणि पूर्ण गीता ही अर्जुनाला सांगितली श्रीकृष्णानं, हे आपल्याला माहीतच आहे. तर त्यातलंच एक म्हणजे गीतेतलं कडवं नाही आहे, पण अभंगच आहे. ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेलं आणि ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं, जसं गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला पूर्ण गीता सांगितली, हेच थोडक्यात त्यांनी आपल्याला या अभंगामधनं सांगितलं. जेव्हा अर्जुन खूप दुःखानं त्याला दुःख झालं होतं, खूप दुःख झालं होतं, त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला भेटायला गेला. श्रीकृष्णानं त्याची समजूत काढली. श्रीकृष्णानं त्याला कायम त्याच्याबरोबर राहिला. अर्जुनाचा तो सारथी बनला. आणि जेव्हा महाभारत घडलं, कौरव आणि पांडवांच्यात युद्ध झालं, त्यावेळेस सारथी म्हणून कृष्ण त्याच्या अर्जुनाच्या रथावर होता. आणि त्यावेळेसच कृष्णानं अर्जुनाला महाभारतात भगवद्गीता ही अर्जुनाला सांगितली. असं हे जे थोडक्यात वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू म्हणजेच निवृत्तीनाथ यांना श्रीकृष्ण आवडायचा आणि श्रीकृष्णांविषयी त्यांनी भरभरून अभंग लिहिलेत श्रीकृष्णावरती. तर श्रीकृष्ण म्हणजे कोण? श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल म्हणजेच कोण? विष्णू. आणि एकाच अवतार, विष्णूचाच अवतार म्हणजे विठ्ठल आणि त्याचाच अवतार म्हणजे श्रीकृष्ण. तर आपल्याला भगवद्गीता माहीतच आहे. भगवद्गीतेतले खूप जणांना श्लोक पाठ आहेत, तर गीता पाठ आहे. तर खूप जणांना मी बघितलंय, तर प्रत्येक जणांना गीता ही पाठ असते. म्हणजे आपले आजी आजोबा असू किंवा कोण, तर त्यांना गीता पाठ असते. आपण आजी आजोबांना पण विचारलं तर त्यांना सुद्धा गीता पाठ आहे. माझे एक आजोबा आहेत, तर त्यांना सुद्धा गीता, आत्ता ते 80 वर्षाचे आहेत, तर आत्ता त्यांना गीता तोंड पाठ आहे. कुठलंही कडवं किंवा कुठलीही गीता 14वा अध्याय म्हणा किंवा 5वा अध्याय म्हणा म्हटलं तरी सुद्धा ते खणखणीत गीता म्हणतात. तर अशी ही गीता, भगवद्गीता अर्जुनाला कृष्णानं सांगितली आणि अर्जुनाने ऐकली.
जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेस पांडवांचा सारथी किंवा पांडवांचा मित्र म्हणून श्रीकृष्ण होता. तर त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी या अभंगामध्ये सांगितले. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा असे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच अभंग ऐकूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.